नक्कीच आज उत्तर महाराष्ट्र म्हणावं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। इच्छुकांची गर्दी तुम्ही आज सगळे बघून राहिला आहात। अनेक इच्छुक एकेका जागेसाठी आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेत आहेत। आणि जळगाव जिल्ह्याचा विषय घेतला तर जळगाव जिल्ह्यामध्ये हे आधीपासून आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहेच। जास्तीत जास्त जागा ह्या वेळेस जळगाव जिल्ह्यातून निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। मला असं वाटतं आदरणीय खडसे साहेब या प्रश्नाचं उत्तर चांगलं रीतीने देऊ शकतील। त्यांच्या वतीने उत्तर देण्या इतपत मी मोठी नाही। मात्र तुम्ही त्यांना विनंती करणार का? नक्कीच त्यांनी पक्षासाठी येऊन जर प्रचार केला तर पक्षाला फायदाच होणार आहे। कारण फक्त मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या संपर्काचा आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांचे जे काम केलेलं आहे त्या माध्यमातून पक्षाला फायदा होऊ शकतो। त्यांची तयारी असेल तर आम्हाला विनंती करायला मला आनंदच होईल। नक्कीच निवडणुकीपर्यंत तुम्हाला अनेक ठिकाणी पक्षप्रवेश बघायला मिळतील। मी जसं आधीही सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि त्यातल्या त्यात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत। कारण आज जर वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतंय की निवडून यायचं असेल तर तुतारी चिन्ह हाती घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। अजित पवार बोलताना असं म्हणाले की आमच्याकडे 40 आमदार आहेत। अजित पवारांना सातत्यानं का सांगावं लागतं की बाउंडिंग होऊ नका? लोकसभेच्या वेळी सुद्धा अजित पवारांनी सातत्यानं आवाहन केलं की जनतेतल्या मतदारांना बाउंडिंग होऊ नका। अजित पवार पुन्हा एकदा प्रचाराची सुरुवात करत आहेत। असं म्हणतात की 40 जागा तुम्हाला भरायच्या। 40 जागा भरायच्या आहेत का आम्ही आमच्याकडे उमेदवार हा प्रश्न नाही आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटने 8 जागा निवडून आणणारा पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे। आणि येत्या विधानसभेमध्ये देखील सगळ्यात जास्त जागा आपल्या पक्षाच्या निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे। शेवटी दादांनी त्यांच्या पक्षासोबत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। पण आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि निष्ठावंतांची संख्या जास्त आहे। त्याची बिलं थकीत असल्याची पत्र जी आहे ती त्यांच्या दूतावासामार्फत महाराष्ट्र सरकारला पाठवली आहे। तुम्ही जर बघितलं तर कालसुद्धा जे PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आंदोलन नाहीतर एक विनंती सरकारला केलेली आहे की थकबाकी सर्व विभागाची ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत ती पूर्वी 18,000 कोटी रुपये होती काही महिन्यांपूर्वी आणि आता ती 40,000 कोटीवर गेलेली आहे। आणि मग ही जी थकबाकी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने सरकारने दिलं पाहिजे पे केलं पाहिजे नाहीतर त्याचे पैसे दिले गेले पाहिजे पण कदाचित सरकारकडे पैसा नसल्यामुळे थकबाकी नाहीतर देय रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आता राज्यातच अशी परिस्थिती तर हे डावोसला स्वित्झर्लंडला जेव्हा गेले तिथं महागड्या गाड्या वापरल्या असतील महागड्या हॉटेलमध्ये राहिले असतील महागडं जेवण खाल्लं असेल बरंच काय महागडं केलं असेल आणि त्यामुळे राज्य सरकारकडनं 1.5 कोटी रुपये हे तिथे असणाऱ्या एका एजन्सीचे अजून देय बाकी आहे। आता याच्यामध्ये राज्य सरकार जेव्हा एखादा पैसा मागे ठेवते नाही तर पैसे देत नाहीत त्याची नकारात्मक चर्चा त्या भागामध्ये होऊ शकते। आणि दावोसला आपण का जातो तर इथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये यावेत यासाठी तिथं एक चर्चा होत असते चर्चासत्र असतं आणि अशाच ठिकाणी जर आपण देय किंमत पैसे ठेवत असेल तर तिथे असणारे इन्व्हेस्टर असाही विचार करू शकत असतील की हे जे राज्यातलं सरकार आहे ते शब्दाला पक्क नाही असं दिसतंय। त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला म्हणेल की करार करा आणि करार केल्यानंतर उद्या हात वर करतील मग कंपन्या दोनदा विचार करतील महाराष्ट्रात यायचं का नाही। हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे। त्यामुळे जी शहानिशा करायची करा पण आपल्या राज्याची किंमत ही देशामध्ये नाही तर जगामध्ये कुठेही कमी करू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने नक्कीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि खास करून MIDCने घेतली पाहिजे। दादा आज अजित पवार बोलताना असं म्हणाले की शरद पवार साहेबांना 40 जागा भरायच्या 40 आमदार आपल्याकडे आहेत जे इन्कमिंग त्यांच्याकडे वाढलं त्यांना 40 जागा भरायच्या आहेत। मला असं वाटतं की इन्कमिंग वाढले म्हणजे उमेदवार नाहीत। आता 14 तारखेला आदरणीय पवार साहेब
हे फलटणला चाललेत असं आम्हाला कळत आहे. 14 तारखेनंतर या प्रश्नाचं उत्तर मी योग्य पद्धतीने देऊ शकतो. एक विषय एवढाच आहे की आमदार तुमच्याकडे किती आहेत, नाहीतर त्यांच्या पक्षाकडे, नाहीतर दुसऱ्या पक्षाकडे किती आहेत, याच्यापेक्षा त्या आमदारांपैकी किती लोक परत यायला इच्छुक आहेत ते बरेच आहेत. पण पवारसाहेबांनी निर्णय कुठेतरी घेतला आहे की ठराविक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही, आणि जर अशा लोकांना नो एंट्री पवारसाहेबांच्या पक्षात असेल ते लोक तिकडेच राहत असतील. त्यामुळे उद्या जाऊन ते निवडून येणार नाही येणार हे आपल्याला नंतर कळणार आहे. पण ठराविक सोडले तर बहुतांश लोक जे संपर्कात आहेत त्यांना पवारसाहेब घेणार नाही असं कुठंतरी, आणि जयंत पाटील साहेबसुद्धा घेणार नाही असं कुठंतरी आम्हा सगळ्यांना वाटतं. राज्यातली कंत्राटदार जे आहे त्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत की कंत्राट म्हणजे त्यांचं बिल जे आहे ते राज्य सरकारकडून दिलं जातं ते चुकीत आहे. लाडक्या बहीण योजनेतून कंत्राटदारांना आता फटका बसतो असं वाटतं का? कारण जवळपास 40,000 कोटीचं बिल जे आहे ते राज्यातल्या कंत्राटदारांचं, त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं? म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरीवर जातो, महिन्याची उधारी आपण ठेवतो, जेवायला जातो, केस कापायला जातो, नाही तर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो, आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो. दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये 1 नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, आता कॉन्ट्रॅक्टरची 40,000 कोटीची उधारी गेलेली आहे. आता उधारी 2 कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हलाखीची आहे, नाही तर उधारी मुद्दामून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो 10% दे मला असंही कदाचित करायचं. का हे झालं याच्यापेक्षा झालं आहे, आणि ते 40,000 कोटी रुपयाचं झालं आहे हे फक्त कामं झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे. पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्रच आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत. काही मित्रपक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचे मात्र पैसे वेळेवर जातात. मग ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे PWDपासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत? दुसरं, मग यांचे 40,000 कोटी जर देय रक्कम असेल नाही तर उधारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे? त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसेसुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. कर्जत जामखेडमध्ये माझाच फॉर्म आणि मी एकटा इच्छुक होतो. मी विनंती केली आदरणीय पवारसाहेबांना की कर्जत जामखेडमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, आमदारकीचं तिकीट मिळावं. तिथे असणारी लोक माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर राहून चांगलं काम करण्याची अजून एकदा संधी द्यावी अशी विनंती केलेली आहे. शेवटी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे आणि इतरही सर्व पक्षप्रमुख कुठलं सीट आपल्याकडे ठेवतील, कुठलं सीट मित्रपक्षाला देतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना कळेल. पारनेरमधून निलेश लंकेंच्या पत्नीने इच्छुक आहेत का? त्यांनी अर्ज केला होता का? मुलाखत दिली आहे का? आणि उत्तर महाराष्ट्रातलं काय चित्र आहे? किती उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या? नाही, ताई आज तिथं दिसल्या नाहीत, पण कदाचित इच्छा असू शकते. कारण का आपला हा जो पक्ष आहे तर लोकशाही सांभाळणारा पक्ष आहे, लोकशाहीला किंमत देणारा पक्ष आहे. ज्याची कोणाची इच्छा होती त्यांनी तिथं फॉर्म भरलेला आहे, सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे. खासदार स्वतः तिथं होते. पुढच्या काही दिवसांमध्ये पारनेर असेल, कर्जत जामखेड आणि इतरही सर्व मतदारसंघाचे जे कुठले उमेदवार आपल्या पक्षाकडनं असतील ते नक्कीच आपल्या सर्वांना कळेल. मुलाखती आज पार पडत आहेत, तुमची मुलाखत झाली असं तुम्ही सांगता, काय प्रश्न होते मुलाखतीचे, काय काय विचारलं जातं? एक तर आदरणीय पवारसाहेबांकडं अख्ख्या महाराष्ट्राची माहिती आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये कशी काय परिस्थिती आहे, विविध प्रकारचे सर्वे आदरणीय पवारसाहेबांकडे आहेत. आणि पवारसाहेब सर्वे काय प्रोफेशनल एजन्सीजकडनं करून घेतात असं नाही. त्यांचा जो संपर्क आहे तिथे असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत, परिचयाचे लोक आहेत, सामान्य लोकांपासून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून पवारसाहेबांकडे माहिती होतीच. त्यामुळे खूप काही प्रश्न कर्जत जामखेडचे तिथं निघाले नाहीत. पण कदाचित पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला तिथं आल्यानंतर लोकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठलाही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी नाही तिथल्या कमिटीने मला तरी केलेला नाही. पण सगळी माहिती
त्यांच्याकडे आहे एवढं तरी मला माहीत आहे. ज्या वेगाने निष्ठावंत प्रवेश होत आहे, ज्या वेगाने प्रवेश होत आहे त्याच्यामुळे काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत, ते खरं तर इच्छुक होते किंवा आहेत अनेक ठिकाणी आणि त्यांची उमेदवारी मिळणार नाही त्यांना असं दिसतंय. इंदापूरचं आपण बघितलं, हर्षवर्धन पाटील आले, दशरथ माने आणि प्रवीण माने थोडेसे नाराज आहेत. दौंडमध्ये रमेश अप्पा काल भेटून गेले, त्यांचाही लवकर प्रवेश होईल. तिथेही ते इच्छुक कार्यकर्ते होते, त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते आणि जिथं जिथं जे निष्ठावंत सुरुवातीला पक्षप्रतिबंध पवारसाहेबांबरोबर राहिलेले होते त्यांना जेव्हा संधी मिळायची वेळ आली तेव्हा पुन्हा अजित पवारांबरोबर गेलेले कार्यकर्ते माघारी येतात. आज जर तुम्ही विचारलं अजितदादांचा जो पक्ष आहे, नाहीतर BJPचे काही माजी आमदार आणि आजी आमदारसुद्धा जे कोणी संपर्कात आहेत, सगळ्यांनाच घ्यायचं झालं तर कुठल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. सगळ्यांनाच आदरणीय पवारसाहेबांकडे यायचं आहे, पण पवारसाहेब निर्णय घेत असताना 4-5 ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे 90 ते 95% ठिकाणी आदरणीय पवारसाहेब हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देतील. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. काही राजकीय समीकरणं असतात, काही संदेश द्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी खूप अभ्यास करून हा निर्णय तिथं घेतलेला आहे. पण तो जो निर्णय इंदापूरला घेतला तो इतर ठिकाणी आणि नजीकच्या आसपासच्या तालुक्यामध्ये घेतलाच जाईल असं नाही, पण जो कुठला निर्णय घेतला जाईल तो पूर्णपणे पवारसाहेब विचार करूनच घेतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. इंदापूरमध्ये आज प्रवीण माने, अप्पा जगदाळे आणि शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे आणि जगदाळे उमेदवार असतील. 11 तारखेला त्यांचा मेळावा पण होणार आहे आणि तिसरी शक्ती म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत. काय फरक पडेल आणि पक्षाच्या वतीने त्यांची समजूत काढली जाणार? फॉर्म भरण्याची तारीख आणि इलेक्शनची तारीख याच्यामध्ये अजून बराच काळ जाणार आहे. फॉर्म कोण भरते, फॉर्म भरला तरी किती वेळ ठेवतात, मागे घेतात का, हे पुढच्या काळामध्ये इंदापूर मतदारसंघामधून आपल्याला बघावं लागेल. पण हो, अनेक असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आदरणीय सुप्रियाताईंच्या कामाकडे बघून, साहेबांकडे बघून खूप मनापासून प्रचार केलेला आहे. मी स्वतः तिथं उपस्थित होतो. काही प्रमाणात अजून त्यांच्याशी चर्चा करण्याची जरूरत आहे असं मला वाटतं. सुप्रियाताईंनी त्या बाबतीतली चर्चा केलेली आहे. मी सुद्धा जाऊन विनंती तिथं करेल, कारण का यांनी खरंच काम केलेलं आहे. पण शेवटी समीकरण काही प्रमाणात बघावे लागतात. एखाद्या व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर इंदापूरचं समीकरणाचा योग्य असा अभ्यास पवारसाहेबांनी करूनच हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. गोकुळ झिरवाळांनी भेट घेतलेली, आज त्यांनी मुलाखत दिली का आणि कुठल्या मतदारसंघासाठी दिली? कोणाकोणाची मुलाखत घेतली, कोण मुलाखतीला होतं, एक तर तुम्ही सर्वजण खाली होताच, कोण कोण भेटलं आहे याचा अंदाज नक्कीच तुम्हाला सर्वांना आला असेल. पण आज मेंबर असल्यामुळे कोणाच्या घेतल्या, कोण होतं, कोण काय बोललं हे तरी मात्र मला इथं सांगता येणार नाही. ओके, त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस प्राईसपेक्षा 30 ते 40% जास्त देऊन, जसं MMRD आहे, MSIDC आहे, 40% अतिरिक्त पैसा देऊन तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तर कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे, पैसे जर तुम्ही इलेक्शनला द्यायचा विचार करत असाल तर कृपा देऊ नये. महाविकास आघाडी सरकार आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट आपण कॅन्सल करून माफक दरात नाहीतर मायनसमध्ये, जेणेकरून पैसे सामान्य लोकांचे वाचले पाहिजे, कम्पिटिटिव्हनेस वाढला पाहिजे आणि त्यातून सरकारचा आणि सामान्य लोकांचा पैसा वाढला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणणार आहोत. त्यामुळे ही जी उधारी आहे आणि जे नवीन कॉन्ट्रॅक्ट असतील या बाबतीत कुठेतरी ब्रेक कॉन्ट्रॅक्टरली सुद्धा लावला पाहिजे, तर हे सरकार बदलणार आहे. राज ठाकरे असं म्हणाले की राज्यातल्या राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि जे महाराष्ट्रामधले बुजुर्ग आहेत तेच आता आघाडी गेले. म्हणजे त्यांचं अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांवरती टीका होती आणि संजय राऊतांच्या आहारी शरद पवार गेले. राज ठाकरेंना म्हणायचं, राज ठाकरे साहेबांना मला एवढंच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने राजकारणाचा जो काही पातळी असेल ती कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि BJPमुळे खाली आलेली आहे. त्यामुळे तुम्ही थर्ड फ्रंटमध्ये जाणार आहात असं आम्हाला कळतं, नाही तर वेगळे काही उमेदवार तुम्ही उभा करणार आहात 288 ठिकाणी.
त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार नाही अशी कुठलीही कृती एक नागरिक म्हणून मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा होईल. त्यामुळे कधी कधी होतं असं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की असे काही नेते भाजपवर इतकं बोलतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उभे करतील. त्याचं मागचं कारण एवढंच की उमेदवार दिसताना असं दिसेल की हे भाजपच्या विरोधात आहेत, पण उमेदवार उभे केले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात असे अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलतील. ते का बोलत आहेत, कशामुळे बोलत आहेत, त्यांच्या मनात काय, ओठात काय आणि त्याच्या मागे हेतू काय हे सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे. कारण आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी उभे करणार आहोत आणि काही लोक BJPला मदत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पडतील यासाठी मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यात दुर्दैवाने राज ठाकरे साहेबांचा पक्षसुद्धा आज मोजला जातोय. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. आज गोकुळ हेरवाळांनी त्यांच्या वडिलांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस अखेरची वेळ येईल त्यावेळेस गोकुळ हा माझ्या वडिलांच्याच पाठीशी उभं राहील. तुम्हाला असं वाटतं का किंवा गोकुळ हेरवाळांनी तुम्हाला? माझं एकच मत आहे, परवा झिरवळ साहेबांना जे करावं लागलं संविधानिक पदावर ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच काय करावं लागले हे अख्ख्या राज्याला बघितलेलं आहे. म्हणजे उपाध्यक्षांचं या सरकारमध्ये चालत नाही, सत्तेत असणाऱ्या आमदारांचं इथं चालत नाही. ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पद असूनसुद्धा तुम्हाला उड्या माराव्या लागतात. ह्याच्यावरनं तुम्ही दाखवून दिले की तुमचं वजन तरी कमी झालेलं आहे. नाहीतर हे सरकार पदाधिकाऱ्यांचंही ऐकत नाही ना आमदारांचं ऐकत नाही. याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि नंतर बघावं. शेवट चर्चा सुरू आहे. एक दादासारखं हित देत आहेत अजितदादा बारामतीत भाषण करताना की मी लढणार नाही किंवा मी उमेदवार देईल, त्या उमेदवाराचं काम करा. परत बातमी आल्या अजित पवार शिरूरमधून लढायला इच्छुक आहे. तुमची काय नेमकी माहिती आहे? अजित पवार खरंच बारामतीमधून लढणार नाही आहेत की ते जरा ढगमगत आहेत बारामतीत? व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर आदरणीय दादा हे बारामतीतूनच लढतील असं मला तरी वाटतं. राज्यभरात अनेक शरद पवार गटाचा आता इंटरव्ह्यू मोठ्या प्रमाणावरती दिसतो. इच्छुकांनी सुद्धा इच्छुक उमेदवार मुलाखती दिलेल्या आहेत. साधारणतः आकडा कितीपर्यंत गेलेला आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित लोकांचे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत त्या कधीपर्यंत? अर्ज किती आले? नाही अर्ज मोठे आलेत, बरेच आले आहेत. म्हणजे जेवढे मतदारसंघ आहेत टोटल 288 ह्याचं कितीतरी पट म्हणजे असं बोलावं लागेल कुठेतरी 6 पटपेक्षा जास्त उमेदवार तिथे इच्छुक आहेत. आणि असेच काही उमेदवार नुसते उभे राहायचे म्हणून राहणारे नाहीत. आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. उमेदवार क्वालिटीचे उमेदवार आहे याच्यावरनं आणि पुरोगामी विचाराचे उमेदवार आहेत. त्यामुळे याच्यावरनं एक गोष्ट काय सगळ्या समाजाची आहे की याच्यावरनं कळतं की आदरणीय पवार साहेबांवर या सर्व इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे. आणि यांचा विश्वास कधी येतो जेव्हा लोक पवार साहेबांबरोबर नाही तर विचाराबरोबर आहे. लोकच जर नसतील तर उमेदवारसुद्धा आले नसते. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार येतात कारण का खाली लोकांमध्ये चर्चा फक्त पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला त्याची बिलं थकीत असल्याची पत्र जी आहेत ती त्यांच्या दूतावासामार्फत महाराष्ट्र सरकारला पाठवली आहे. तुम्ही जर बघितलं तर कालसुद्धा जे PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आंदोलन नाहीतर एक विनंती सरकारला केलेली आहे की थकबाकी सर्व विभागाची ज्यांनी कामं केलेली आहेत ती पूर्वी 18,000 कोटी रुपये होती काही महिन्यांपूर्वी आणि आता ती 40,000 कोटीवर गेलेली आहे. आणि मग ही जी थकबाकी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने सरकारने दिलं पाहिजे, पे केलं पाहिजे, नाहीतर त्याचं पैसे दिले गेले पाहिजे, पण कदाचित सरकारकडे पैसा नसल्यामुळे थकबाकी नाहीतर देय रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता राज्यातच अशी परिस्थिती तर हे डावोसला स्वित्झर्लंडला जेव्हा गेलेत तिथं महागड्या गाड्या वापरल्या असतील, महागड्या हॉटेलमध्ये राहिले असतील, महागडं जेवण खाल्लं असेल, बरंच काय महागडं केलं असेल आणि त्यामुळे राज्य सरकारकडनं 1.5 कोटी रुपये हे तिथे असणाऱ्या एका एजन्सीचे अजून देय बाकी आहे. आता याच्यामध्ये
राज्य सरकार जेव्हा एखादा पैसा मागे ठेवते नाही तर पैसे देत नाहीत, त्याची नकारात्मक चर्चा त्या भागामध्ये होऊ शकते. आणि दावोसला आपण का जातो तर इथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये यावेत यासाठी तिथं एक चर्चा होत असते, चर्चासत्र असतं. आणि अशाच ठिकाणी जर आपण देय किंमत पैसे ठेवत असेल तर तिथे असणारे इन्व्हेस्टर असाही विचार करू शकत असतील की हे जे राज्यातलं सरकार आहे ते शब्दाला पक्क नाही असं दिसतंय. त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला म्हणेल की करार करा आणि करार केल्यानंतर उद्या हात वर करतील, मग कंपन्या दोनदा विचार करतील महाराष्ट्रात यायचं का नाही. हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे. त्यामुळे जी शहानिशा करायची करा, पण आपल्या राज्याची किंमत ही देशामध्ये नाही तर जगामध्ये कुठेही कमी करू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने नक्कीच घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि खास करून MIDCने घेतली पाहिजे. दादा, आज अजित पवार बोलताना असं म्हणाले की शरद पवार साहेबांना 40 जागा भरायच्या, 40 आमदार आपल्याकडे आहेत, जे इन्कमिंग त्यांच्याकडे वाढलं त्यांना 40 जागा भरायच्या आहेत. मला असं वाटतं की इन्कमिंग वाढल्यानंतर उमेदवार नाहीत. आता 14 तारखेला आदरणीय पवारसाहेब हे फलटणला चाललेत असं आम्हाला कळत आहे. 14 तारखेनंतर या प्रश्नाचं उत्तर मी योग्य पद्धतीने देऊ शकतो. एक विषय एवढाच आहे की आमदार तुमच्याकडे किती आहेत, नाहीतर त्यांच्या पक्षाकडे नाहीतर दुसऱ्या पक्षाकडे किती आहेत, याच्यापेक्षा त्या आमदारांपैकी किती लोक परत यायला इच्छुक आहेत ते बरेच आहेत. पण पवारसाहेबांनी निर्णय कुठेतरी घेतला आहे की ठराविक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही. आणि जर अशा लोकांना नो एंट्री पवारसाहेबांच्या पक्षात असेल ते लोक तिकडेच राहत असतील. त्यामुळे उद्या जाऊन ते निवडून येणार नाही येणार हे आपलं नंतर कळणार आहे. पण ठराविक सोडले तर बहुतांश लोक जे संपर्कात आहेत त्यांना पवारसाहेब घेणार नाही असं कुठंतरी, आणि जयंत पाटील साहेबसुद्धा घेणार नाही असं कुठंतरी आम्हा सगळ्यांना वाटतं. राज्यातली कंत्राटदार जे आहेत त्या सगळ्या जिल्हाधिकारी आंदोलन करत आहेत की कंत्राट म्हणजे त्यांचं बिल जे आहे ते राज्य सरकारकडून दिलं जातं चुकीत आहे. लाडक्या बहीण योजनेतून कंत्राटदारांना आता फटका बसतो असं वाटतं का? कारण जवळपास 40,000 कोटीचं बिल जे आहे ते राज्यातल्या कंत्राटदारांचं. त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं? म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरीवर जातो, महिन्याची उधारी आपण ठेवतो, जेवायला जातो, केस कापायला जातो, नाही तर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो. दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये 1 नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, आता कॉन्ट्रॅक्टरची 40,000 कोटीची उधारी गेलेली आहे. आता उधारी 2 कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हलाखीची आहे, नाही तर उधारी मुद्दामून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो 10% दे मला असंही कदाचित करायचं. का हे झालं याच्यापेक्षा झालं आहे आणि ते 40,000 कोटी रुपयाचं झालं आहे हे फक्त कामं झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे. पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्रच आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही मित्रपक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचे मात्र पैसे वेळेवर जातात. मग ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे PWDपासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत? दुसरं, मग यांचे 40,000 कोटी जर देय रक्कम असेल नाही तर उधारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे? त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसेसुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. कर्जत जामखेडमध्ये माझाच फॉर्म आणि मी एकटा इच्छुक होतो. मी विनंती केली आदरणीय पवारसाहेबांना की कर्जत जामखेडमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, आमदारकीचं तिकीट मिळावं. तिथे असणारी लोक माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर राहून चांगलं काम करण्याची अजून एकदा संधी द्यावी अशी विनंती केलेली आहे. शेवटी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे आणि इतरही सर्व पक्षप्रमुख कुठलं सीट आपल्याकडे ठेवतील, कुठलं सीट मित्रपक्षाला देतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना कळेल. पारनेरमधून निलेश लंकेंच्या पत्नीने इच्छुक आहेत का? त्यांनी अर्ज केला होता का? मुलाखत दिली आहे का? आणि उत्तर महाराष्ट्रातलं काय चित्र आहे? किती उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या? नाही, ताई आज तिथं दिसल्या नाहीत, पण कदाचित इच्छा असू शकते. कारण का आपला हा जो पक्ष आहे तर लोकशाही सांभाळणारा पक्ष आहे, लोकशाहीला किंमत देणारा पक्ष आहे. ज्याची कोणाची इच्छा होती त्यांनी तिथं फॉर्म भरलेला आहे, सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे. खासदार स्वतः तिथं होते. पुढच्या काही दिवसांमध्ये
पारनेर असेल, कर्जत, जामखेड आणि इतरही सर्व मतदारसंघाचे जे कुठले उमेदवार आपल्या पक्षाकडनं असतील ते नक्कीच आपल्या सर्वांना कळेल. मुलाखती आज पार पडत आहेत. तुमची मुलाखत झाली असं तुम्ही सांगता. काय प्रश्न होते मुलाखतीचे, काय काय विचारलं जातं? एक तर आदरणीय पवार साहेबांकडं अख्ख्या महाराष्ट्राची माहिती आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये कशी काय परिस्थिती आहे, विविध प्रकारचे सर्वे आदरणीय पवार साहेबांकडे आहे. आणि पवार साहेब सर्वे काय प्रोफेशनल एजन्सीजकडनं करून घेतात असं नाही. त्यांचा जो संपर्क आहे, तिथे असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत, परिचयाचे लोक आहेत, सामान्य लोकांपासून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून पवारसाहेबांकडे माहिती होतीच. त्यामुळे खूप काही प्रश्न कर्जत जामखेडचे तिथं निघाले नाहीत. पण कदाचित पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला तिथं आल्यानंतर लोकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठलाही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी नाही तिथल्या कमिटीली मला तरी केलेला नाही. पण सगळी माहिती त्यांच्याकडे आहे एवढं तरी मला माहीत आहे. ज्या वेगाने निष्ठावंत प्रवेश होत आहे, ज्या वेगाने प्रवेश होत आहे त्याच्यामुळे काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत, ते खरं तर इच्छुक होते किंवा आहेत अनेक ठिकाणी आणि त्यांची उमेदवारी मिळणार नाही त्यांना असं दिसतंय. इंदापूरचं आपण बघितलं, हर्षवर्धन पाटील आले, दशरथ माने आणि प्रवीण माने थोडेसे नाराज आहेत. दौंडमध्ये रमेश अप्पा काल भेटून गेले, त्यांचाही लवकर प्रवेश होईल. तिथेही ते इच्छुक कार्यकर्ते होते, त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते. आणि जिथं जिथं जे निष्ठावंत सुरुवातीला पक्षप्रतिबंध पवारसाहेबांबरोबर राहिलेले होते, त्यांना जेव्हा संधी मिळायची वेळ आली तेव्हा पुन्हा अजित पवारांबरोबर गेलेले कार्यकर्ते माघारी येतात. आज जर तुम्ही विचारलं अजितदादांचा जो पक्ष आहे, नाहीतर BJPचे काही माजी आमदार आणि आजी आमदारसुद्धा जे कोणी संपर्कात आहेत, सगळ्यांनाच घ्यायचं झालं तर कुठल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. सगळ्यांनाच आदरणीय पवारसाहेबांकडे यायचं आहे. पण पवारसाहेब निर्णय घेत असताना 4-5 ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे 90 ते 95% ठिकाणी आदरणीय पवारसाहेब हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देतील. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. काही राजकीय समीकरणं असतात, काही संदेश द्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी खूप अभ्यास करून हा निर्णय तिथं घेतलेला आहे. पण तो जो निर्णय इंदापूरला घेतला तो इतर ठिकाणी आणि नजीकच्या आसपासच्या तालुक्यामध्ये घेतलाच जाईल असं नाही. पण जो कुठला निर्णय घेतला जाईल तो पूर्णपणे पवारसाहेब विचार करूनच घेतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. इंदापूरमध्ये आज प्रवीण माने, अप्पा जगदाळे आणि शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे आणि जगदाळे उमेदवार असतील 11 तारखेला त्यांचा मेळावा पण होणार आहे आणि तिसरी शक्ती म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत. काय फरक पडेल आणि पक्षाच्या वतीने त्यांची समजूत काढली जाणार? फॉर्म भरण्याची तारीख आणि इलेक्शनची तारीख याच्यामध्ये अजून बराच काळ जाणार आहे. फॉर्म कोण भरते, फॉर्म भरला तरी किती वेळ ठेवतात, मागे घेतात का, हे पुढच्या काळामध्ये इंदापूर मतदारसंघामधून आपल्याला बघावं लागेल. पण हो, अनेक असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आदरणीय सुप्रियाताईंच्या कामाकडे बघून, साहेबांकडे बघून खूप मनापासून प्रचार केलेला आहे. मी स्वतः तिथं उपस्थित होतो. काही प्रमाणात अजून त्यांच्याशी चर्चा करण्याची जरूरत आहे असं मला वाटतं. सुप्रियाताईंनी त्या बाबतीतली चर्चा केलेली आहे. मी सुद्धा जाऊन विनंती तिथं करेल, कारण का यांनी खरंच काम केलेलं आहे. पण शेवटी समीकरण काही प्रमाणात बघावे लागतात. एखाद्या व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर इंदापूरचं समीकरणाचा योग्य असा अभ्यास पवारसाहेबांनी करूनच हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. गोकुळ झिरवाळांनी भेट घेतलेली, आज त्यांनी मुलाखत दिली का आणि कुठल्या मतदारसंघासाठी दिली? कोणाकोणाची मुलाखत घेतली, कोण मुलाखतीला होतं, एक तर तुम्ही सर्वजण खाली होताच, कोण कोण भेटलं आहे याचा अंदाज नक्कीच तुम्हाला सर्वांना आला असेल. पण आज मेंबर असल्यामुळे कोणाच्या घेतल्या, कोण होतं, कोण काय बोललं हे तरी मात्र मला इथं सांगता येणार नाही. ओके, त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस प्राईसपेक्षा 30 ते 40% जास्त देऊन, जसं MMRD आहे,
MSIDC आहे, 40% अतिरिक्त पैसा देऊन तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तर कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे, पैसे जर तुम्ही इलेक्शनला द्यायचा विचार करत असाल तर कृपा देऊ नये. महाविकास आघाडी सरकार आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट आपण कॅन्सल करून माफक दरात नाहीतर मायनसमध्ये, जेणेकरून पैसे सामान्य लोकांचे वाचले पाहिजे, कम्पिटिटिव्हनेस वाढला पाहिजे आणि त्यातून सरकारचा आणि सामान्य लोकांचा पैसा वाढला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणणार आहोत. त्यामुळे ही जी उधारी आहे आणि जे नवीन कॉन्ट्रॅक्ट असतील या बाबतीत कुठे ते ब्रेक कॉन्ट्रॅक्टरली सुद्धा लावला पाहिजे का हे सरकार बदलणार आहे. राज ठाकरे आज बोलताना असं म्हणाले की राज्यातल्या राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि जे महाराष्ट्रामधले बुजुर्ग आहेत तेच आता आघाडी गेले. म्हणजे त्यांचं अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांवरती टीका होती आणि संजय राऊतांच्या आहारी शरद पवार गेले. असं राज ठाकरेंना म्हणायचं. राज ठाकरे साहेबांना मला एवढंच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने राजकारणाचा जो काही पातळी असेल ती कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि BJPमुळे खाली आलेली आहे. त्यामुळे तुम्ही थर्ड फ्रंटमध्ये जाणार आहात असं आम्हाला कळतं, नाही तर वेगळे काही उमेदवार तुम्ही उभा करणार आहात 288 ठिकाणी. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार नाही अशी कुठलीही कृती एक नागरिक म्हणून मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा होईल. त्यामुळे कधी कधी होतं असं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की असे काही नेते भाजपवर इतकं बोलतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उभे करतील. त्याचं मागचं कारण एवढंच की उमेदवार दिसताना असं दिसेल की हे भाजपच्या विरोधात आहेत, पण उमेदवार उभे केले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात असे अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलतील. ते का बोलत आहेत, कशामुळे बोलत आहेत, त्यांच्या मनात काय, ओठात काय आणि त्याच्या मागे हेतू काय हे सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे. कारण आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी उभे करणार आहोत आणि काही लोक BJPला मदत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पडतील यासाठी मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यात दुर्दैवाने राज ठाकरे साहेबांचा पक्षसुद्धा आज मोजला जातोय. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. आज गोकुळ निर्मळांनी नाही त्यांच्या वडिलांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस अखेरची वेळ येईल त्यावेळेस गोकुळ हा माझ्या वडिलांच्याच पाठीशी उभं राहील. तुम्हाला असं वाटतं का किंवा गोकुळ निर्मळांनी तुम्हाला? माझं एकच मत आहे, परवा झिरवळ साहेबांना जे करावं लागलं, संविधानिक पदावर ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच काय करावं लागले हे अख्ख्या राज्याला बघितलेलं आहे. म्हणजे उपाध्यक्षांचं या सरकारमध्ये चालत नाही, सत्तेत असणाऱ्या आमदारांचं इथं चालत नाही. ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पद असूनसुद्धा तुम्हाला उड्या माराव्या लागतात. ह्याच्यावरनं तुम्ही दाखवून दिले की तुमचं वजन तरी कमी झालेलं आहे. नाहीतर हे सरकार पदाधिकाऱ्यांचंही ऐकत नाही ना आमदारांचं ऐकत नाही. याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि नंतर बघावं. शेवट चर्चा सुरू आहे. एक दादासारखं हित देत आहेत अजितदादा बारामतीत भाषण करताना की मी लढणार नाही किंवा मी उमेदवार देईल, त्या उमेदवाराचं काम करा. परत बातमी आल्या अजित पवार शिरूरमधून लढायला इच्छुक आहे. तुमची काय नेमकी माहिती आहे? अजित पवार खरंच बारामतीमधून लढणार नाही आहेत की ते जरा डगमगत आहेत बारामतीत? व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर आदरणीय दादा हे बारामतीतूनच लढतील असं मला तरी वाटतं. राज्यभरात अनेक आता इंटरव्ह्यू मोठ्या प्रमाणावरती दिसतात. इच्छुकांनी सुद्धा इच्छुक उमेदवार मुलाखती दिलेल्या आहेत. साधारणतः आकडा कितीपर्यंत गेलेला आहे? म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित लोकांचे जे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत त्या कधीपर्यंत? अर्ज किती आले? नाही, अर्ज मोठे आलेत, बरेच आले आहेत. म्हणजे जेवढे मतदारसंघ आहेत टोटल 288 ह्याचं कितीतरी पट, म्हणजे असं बोलावं लागेल कुठेतरी 6 पटपेक्षा जास्त उमेदवार तिथे इच्छुक आहेत. आणि असेच काही उमेदवार नुसते उभे राहायचे म्हणून राहणारे नाहीत. आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. उमेदवार क्वालिटीचे उमेदवार आहे याच्यावरनं आणि पुरोगामी विचाराचे उमेदवार आहेत. त्यामुळे याच्यावरनं एक गोष्ट काय सगळ्या समाजाची आहे की याच्यावरनं कळतं की आदरणीय पवार साहेबांवर या सर्व इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे. आणि यांचा विश्वास कधी येतो जेव्हा लोक पवार साहेबांबरोबर नाही तर विचाराबरोबर आहे. लोकच जर नसतील तर उमेदवारसुद्धा आले नसते. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार येतात कारण का खाली लोकांमध्ये चर्चा फक्त पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची आहे. काहीतरी 1600 का काहीतरी आलेले आहेत, आणखीन काही आज आलेले आहेत. पण शेवटी नंबर मायने नाही रखता.
लोक येत आहेत, प्रेमाने येत आहेत, कार्यकर्ते येतात, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आज दिवसभरातला विषय काय झाला म्हणजे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश मात्र पक्ष तो सगळ्यांचाच अधिकार आहे या देशामध्ये. आणि मानेंचं पण काही बरोबर आहे, अगदी माने दादांचं बरोबर आहे. कारण का माझ्या इलेक्शनला माने फॅमिलीला देवेंद्रजींनी नोटीस पाठवली असं मानेंनीच मला सांगितलं. त्यामुळे माझा प्रचार अर्धवट मानेंनी केला आणि नंतर बिचाऱ्यांचे काही चूक नाही, माने फॅमिलीची चूकच नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना नोटीस पाठवली आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर दबाव देवेंद्र फडणवीसांना आला असं मला मानेंनी सांगितलं. मला कसं कळलं? त्याच्यामुळे मी प्रचारात होते. त्याच्यामुळे माने फॅमिलीवर लोकशाहीमध्ये अधिकार आहे. एक तर शहांचा काही विरोध नाही. मी स्वतः त्यांच्याकडे आज गेले होते. मानेंचा आणि जगदाळे इच्छुक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला मतं मागायचा अधिकार आहे. आणि त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झाला असं माझ्या कानावर आलंय. अन्याय माझ्यावर पण झालाय ना. माझ्या इलेक्शनमध्ये कोण कधी आलं, कोण कधी पक्ष सोडून गेलं, कोण कधी आलं, कोण कधी गेलं, मी कधी त्याचा हिशोब केलेला नाही. कारण का माझ्यासाठी राज्याची सेवा, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही बघताय महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर्स उद्या रस्त्यावर उतरणार आहेत कारण का त्यांचे पैसे दिलेले नाहीत. 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे. काही महिन्यांनी पगार पण देता येणार नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक राजकारण अभी कोई मेरे लिए मायने नाही रखता. कारण का मी राजकारणात स्वतःसाठी काही घेण्यासाठी आले नाही, या राज्याची सेवा करण्यासाठी मी आले. आणि माझा विश्वास आहे की आप्पासाहेब जगदाळे यांनाही सेवाच करायची आहे आणि प्रवीण मानेंनाही सेवाच करायची आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की ते काहीतरी जे इंदापूरच्या योग्यतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे योग्य असेल तोच ते निर्णय घेतला. पण अन्याय झालेला आहे आणि मी माने फॅमिलीची अडचण फार जवळून पाहिलेली आहे. कारण का माने फॅमिली ही माझ्याबरोबर अगदी ताकदीने उतरली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना नोटिसेस पाठवल्या आणि काही लोकांनी धमक्या दिल्या. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुमच्या चॅनलवर इथं दाखवले. त्याच्यामुळे माने कुटुंबावर प्रचंड दबाव टाकून माझ्या म्हणजे त्यांनी अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाकडे त्यांना नेलं. त्याच्यामुळे माझ्या प्रचारातून अर्ध सोडून मानेंना माझ्या विरोधात प्रचार करावा लागेल. आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर ते परत आले. त्यांचं मी मनापासून स्वागत केलं आणि मला ते गेल्याचं दुःख होतंच. पण अर्धवट सोडून जायचं कारण ही दबाव तंत्र होतं. त्याच्यामुळे बिचाऱ्यांवर इतका दबाव भारतीय जनता पक्षाने माने कुटुंबावर टाकला. त्याच्यामुळे माने कुटुंबाला दुसरा काही मार्गच नव्हता. इतकं प्रेशर त्या भारतीय जनता पक्षाने माने कुटुंबावर टाकलं. बिझनेसला त्रास, धमक्या या सगळ्या माने कुटुंबावर झाल्या. त्याच्यामुळे ते दुरावले गेले आणि माझा प्रचार अर्धा सोडून ते अजित पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि नंतर आता परत आले. आणि जगदाळेही त्यांना माझे बंधू राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार त्यांच्या घरी गेले होते आणि 16 एप्रिलला जगदाळेंचा प्रवेश आम्ही घेतला. आणि माझ्या संघर्षाच्या काळात जगदाळे हे माझ्याबरोबर उभे राहिले, हे मी आयुष्यात विसरणार नाही. आणि जगदाळेंना आणि मानेंना माझी विनंती राहील की मी काल त्यांच्यावर मीटिंग केली, परवा त्यांच्यावर मीटिंग केली, आजही मी इंदापूरला जायला तयार होते, पण त्यांनी काही निर्णय घेतला नाही. त्याच्यामुळे आता शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे त्याचा निर्णय घ्यायचा. पाटील म्हटलं अदृश्य मदत सुद्धा आमची होती सुप्रियाताईंच्या निवडणुकीमध्ये. रामकृष्ण हरी. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, जे प्रवेश सुरू झाले त्या प्रवेशामुळे निष्ठावंतांची एक फळी थोडीशी डिस्टर्ब झाली. कुठे असेच जर प्रवेश होत राहिले पण कुठे काय नाही कुठे सगळीकडेच कुठे म्हणजे मला नाही माझ्या कानावर. दौंडमध्ये काल रमेश थोरात आले, त्याच्यावर काल माझी जॉईंट मीटिंग झाली. माझी सगळ्या इच्छुकांची काल आम्ही 2 तास मीटिंग केली. सगळे इच्छुक काय बोलणार नाही. कारण का दौंडचं मी स्वतः माझ्या घरी 6 इच्छुक आले होते. त्याच्यामुळे इंदापूर आणि दुसरा गोष्ट सांगते, इंदापूर आणि दौंडला जे काही निर्णय झाले ते सगळ्यांची चर्चा करून झालेले. मी जबाबदारी घेतलेली आहे सगळ्यांची. कुणावरही अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी. अरे लोकशाही आहे, उसको बोलने का अधिकार है. उद्या आंदोलन आहे सकाळी. उद्या सकाळी मी आंदोलन करणार आहे 9:30 वाजता. थँक्यू.